पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. भारताचे पहिले अल्कलाइन बॅटरी युनिट नुकतेच कुठे सुरू करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे जम्मू इथे. प्रश्न 2, एआय स्मार्ट शहरांच्या नियोजनासाठी भारताने कोणत्या देशासोबत डेटा करार केला? तर त्याचं उत्तर आहे जपान देशासोबत. प्रश्न 3, कोणत्या भारतीयाला US हॉल ऑफ फेम या सन्मानाने गौरवण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे उपेंद्र द्विवेदी यांना. प्रश्न 4 पाहूया. परकीय गुंतवणुकीत भारतातील कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आलेले आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे 1 मे 1960 ला. राजधानी आहे मुंबई. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस व राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 5, जगातले पहिले कायमस्वरूपी अणुकचरा साठवण केंद्र कोणत्या देशात उभारण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे फिनलँड देशामध्ये. प्रश्न 6, भावी पिढ्यांना तंबाखू विक्रीवर बंदी घालून धूम्रपान मुक्त पिढी निर्माण करण्यासाठी कोणत्या देशाने कायदा मंजूर केला आहे? तर त्याचं उत्तर आहे युनायटेड किंगडमने. प्रश्न 7 पाहूया. साफ महिला चॅम्पियनशिप 2026 कोणत्या राज्यात आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे गोवा राज्यामध्ये. तुमच्यासाठी प्रश्न आहे, गोवा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? कमेंट मध्ये सांगा. प्रश्न 8, कोणत्या राज्यात 114वा ऐतिहासिक सुवारी उत्सव साजरा करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यामध्ये. प्रश्न 9, नॅस्कॉमच्या नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे श्रीकांत वेलामक्कन्नी यांची. प्रश्न 10 पाहूया. न्यायमूर्ती लिसा गिल यांनी कोणत्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या. प्रश्न 11, PSA चॅलेंजर टूर 2026 मध्ये पुरुषांचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे सूरज कुमार चंद यांनी. प्रश्न 12, 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर निर्बंध घालणारा नवीन कायदा कोणत्या देशाने संमत केला आहे? तर त्याचं उत्तर आहे तुर्की या देशाने. प्रश्न 13 पाहूया. पंतप्रधान इंटर्नशिप योजना 2026च्या सुधारित नियमांनुसार इतरांना आता देण्यात येणारे वाढीव मासिक विद्यावेतन काय आहे? तर त्याचं उत्तर आहे 9,000 रुपये. प्रश्न 14, 8व्या राष्ट्रीय पोषण पंधरवडा अभियानाअंतर्गत जनजागृती उपक्रमांमध्ये भारतात कोणत्या जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला? तर त्याचं उत्तर आहे अहिल्यानगर जिल्ह्याने. प्रश्न 15, भारताची पहिली एकात्मिक कृषी बुद्धिमत्ता परिसंस्था कोणी सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे IIT रोपडने. प्रश्न 16 पाहूया. 40 वर्षानंतर कोणत्या प्राणी संग्रहालयात ब्लॅक पॅन्थर पुन्हा आणण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे इंदिरा गांधी प्राणी संग्रहालयामध्ये. प्रश्न 17, भारताच्या प्रमुख जागतिक जल कार्यक्रमाची इंडिया इंटरनॅशनल वॉटर वीक ची 9वी आवृत्ती कोठे उद्घाटित करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 18, कोणत्या माजी भारतीय खासदाराला नुकताच ब्रिटिश संसदेत ग्लोबल ग्रीन आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे जोगिनीपल्ली संतोष कुमार यांना. प्रश्न 19 पाहूया. रिलोस करार कोणत्या दोन देशांमधील परस्पर लॉजिस्टिक देवाणघेवाणशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे भारत व रशिया या दोन देशांशी संबंधित. प्रश्न 20, अलीकडे स्टेरोथेरा ऑरियोग्लोसा ही वनस्पती नवीन प्रजाती कोणत्या राज्यात शोधण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी आहे इटानगर. मुख्यमंत्री आहेत पेमा खंडू व राज्यपाल आहेत KT परनायक हे. प्रश्न 21 पाहूया. 2026च्या लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट अवॉर्ड मध्ये वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर त्याचं उत्तर आहे कार्लोस अल्कराज यांनी. प्रश्न 22, राष्ट्रीय पंचायती राज दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 24 एप्रिलला. प्रश्न 23, लिम्नोनेक्टेस ओटिहिल नावाची दात असलेल्या बेडकाची नवीन प्रजाती कोणत्या राज्यात सापडली आहे? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 24 पाहूया. कोणाला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 हा प्रदान केला आहे? तर त्याचं उत्तर आहे कैलाश सत्यार्थी यांना. प्रश्न 25, कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री
नाडेंदला भास्करराव यांचे नुकतेच निधन झाले, तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्याचे. प्रश्न 26, गोवा राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्वाचे आहे. अतिशय कमी वेळेत आपण हे रिव्हिजन करूया. प्रश्न पहिला, कोणाला WEF यंग ग्लोबल लीडर म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे आर्थर लॉ यांना. प्रश्न 2, राऊकेला विज्ञान केंद्राचे उद्घाटन नुकतेच कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे द्रौपदी मुर्मू यांनी.